श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 15 बंगारप्पा आणि सुंदरराम शर्मा यांची कथा। मी श्री दत्तानंद स्वामींकडून निरोप घेऊन माझा प्रवास पुढे चालू ठेवला। वाटेत तहान लागल्यामुळे जवळच असलेल्या एका विहिरीपाशी गेलो। तिथे पाणी काढण्यासाठी एक पोहरा देखील होता। मी विहिरीत डोकावून पाहिले तर एक विचित्र दृश्य माझ्या नजरेस पडले। विहिरीच्या कडेच्या मध्यातून उगवलेल्या एका झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती उलटी लटकत होती। त्या अनोळखी व्यक्तीने मला प्रेमाने शंकर भट्टू अशी हाक मारली। मी आश्चर्याने विचारले, माझे नाव तुम्हाला कसे माहीत? त्यावर तो म्हणाला, फक्त तुझे नावच नाही तर तू श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरला जात आहेस हेही मला माहीत आहे। तुला भेटण्यासाठीच मी येथे वाट पाहत होतो। त्याला विहिरीतून बाहेर कसे काढावे याचा मी विचार करू लागलो। पोहऱ्याची दोरी कमकुवत होती। माझा विचार ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, तू प्रापंचिक बंधनांनी संसाररूपी विहिरीत पडलेला मानव आहेस आणि मी बंधनरहित होऊन या विचित्र योग प्रक्रियेत आत्मानंदात आहे। तू मला काय वर काढणार? मी माझ्या इच्छेनेच वर येईन। जेव्हा आपली शक्ती कमी पडते तेव्हा श्रीपाद प्रभू दयेने शक्ती प्रदान करतात असे म्हणताच पापणी लावण्याच्या आत तो माझ्या शेजारी उभा होता। मी आश्चर्याने स्तब्ध झालो। तो सांगू लागला, माझे नाव बंगारप्पा आहे। तुला तहान लागली आहे, मी तुझी तहान भागवतो। असे म्हणून त्याने लगेच पोहऱ्याने पाणी काढले आणि घटाघटा पिऊ लागला। आश्चर्य म्हणजे माझी तहान संपली। मला फार नवल वाटले। मग आम्ही दोघे मिळून प्रवास करू लागलो। तो सांगू लागला, मी सोनार कुटुंबातील आहे। मी मंत्रतंत्रात प्रावीण्य मिळवले होते। जे मला आवडत नसत त्यांना मंत्रतंत्राच्या प्रयोगाने जादूटोणा करून मारण्याची क्षमता मी मिळवली होती। भूत, प्रेत, पिशाच यांच्याशीही माझा जवळचा संबंध होता। मी स्मशानात विविध प्रकारची कामे करत असे। माझे नाव ऐकताच लोक थरथर कापत असत। मी ज्या गावात जात असे तेथील लोक हा भूतप्रेतांचा प्रयोग करून आपले काही बरे वाईट करेल या भीतीने मला भरपूर धन देत असत। त्यातील बहुतेक धन माझ्या आश्रयाला असलेल्या भूतप्रेतांच्या बळ्यांसाठी वापरले जाई। वेळेवर बळी दिले नाहीत तर ती भूते मलाच इजा पोचवत असत। माझ्या चेहऱ्यावर सामान्य माणसासारखी प्रसन्नता नाहीशी होऊन भूतप्रेतांसारखी विकृत कला आणि क्रूर स्वभावाची लक्षणे वाढली होती। माझ्या प्रवासात एकदा पूर्व पुण्याईमुळे मी पिठापूरला आलो। दत्तप्रभूंच्या अवताराने पवित्र झालेल्या या नगरात क्षुद्र कारस्थाने आणि आपापसातील कलहनही कमी नव्हती। मी श्री बापन्नाऱ्यांबद्दल आणि श्रीपादांबद्दल अनेक विचित्र गोष्टी ऐकल्या होत्या। सर्वात आधी मी बापन्नाऱ्यांना ठार मारण्याचा निश्चय केला। मी एका तलावाजवळ गेलो आणि ओंजळीने पाणी पिऊ लागलो। मला कोणाला मारायचे असल्यास माझ्याकडे अनेक पद्धती होत्या। त्यापैकी एक म्हणजे ज्या व्यक्तीला मारायचे आहे तिचे रूप मनात ध्यानात आणून पाणी प्यायल्यास ते सर्व पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जमा होई आणि पोट फुटून ती व्यक्ती मरण पावे। श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आहेत। मी तलावात पाणी पित असताना श्रीपाद बापन्नाऱ्यांजवळच होते। श्रीपादांनी प्रेमाने बापन्नाऱ्यांच्या पोटावरून हात फिरवला। मी कितीही पाणी प्यायलो तरी श्रीपादांच्या महिमेमुळे ते वाफ होऊन जात होते। पाणी पिऊन पिऊन मीच थकलो, पण बापन्नारे मात्र सुरक्षित होते। माझी ही क्षुद्र विद्या आज का अयशस्वी झाली या विचाराने मी व्याकुळ झालो, पण कारण समजेना। श्रीपादांनी क्षुद्र उपासकांचे संकट दूर करणे। माझ्याकडे एक सर्पमंत्र होता। तो वाचल्यास मी मनात ध्यान केलेल्या व्यक्तीच्या घरी कुठून कुठून साप येऊन त्याला दंश करत। मी बापन्नाऱ्यांचे ध्यान करून तो सर्पमंत्र जपला। तेव्हा अनेक साप बापन्नाऱ्यांच्या घरात शिरले, पण ते घरातील एका मांडवावर चढून दोडक्यांप्रमाणे लटकू लागले। 2 मुहूर्तांचा काळ लोटल्यावर ते साप जिथून आले होते तिथे परत गेले। अशा प्रकारे माझा दुसरा प्रयत्नही फसला। माझ्याकडच्या भूतप्रेतांनी बापन्नाऱ्यांच्या घराच्या आसपासही फिरकता येणार नाही असे स्पष्ट सांगितले। हे सर्व श्रीपादांचे चमत्कार आहेत हे मला अंधुकपणे समजले होते। माझ्यातील राक्षसी प्रवृत्ती अजूनही संपली नसल्याने मी स्मशानात जाऊन श्रीपादांची पिठाची बाहुली बनवली
आणि तिच्या 32 ठिकाणी 32 सुया टोचल्या. या मारणप्रयोगामुळे श्रीपादांच्या शरीरात त्या त्या ठिकाणी रोग उत्पन्न व्हायलाच हवा होता. इतकेच नाही तर त्या सुया वितळून श्रीपादांच्या शरीरात शिरून संपूर्ण शरीर विषारी होऊन त्यांचा मृत्यू व्हायला हवा होता. माझा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. विचित्र म्हणजे एका मध्यरात्री माझ्याच पोटात पाणी जमा होत असल्याचा अनुभव आला. मला प्राणसंकट जाणवू लागले. माझ्या सर्पमंत्राच्या प्रभावाने बापन्नाऱ्यांच्या घरी जमलेले सर्व साप पीठापुरातील माझ्या तात्पुरत्या निवासस्थानी येऊन मला चावले. श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीना मी जिथे जिथे सुया टोचल्या होत्या बरोबर त्याच ठिकाणी माझ्या शरीरात वेदना होऊ लागल्या. अशा प्रकारे माझ्या दुष्टकृत्यांची फळे मी माझ्याच शरीरावर भोगू लागलो. मी नरक यातना अनुभवल्या. मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटले, पण मला मरण येत नव्हते. नरकातील दुःख मेल्याशिवाय कळत नाही, पण त्या रात्री मी जिवंतपणीच नरक यातना भोगल्या. असह्य वेदना झाल्यावर कोणताही माणूस देवाकडे वळल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या मनातल्या मनात श्रीपाद श्री वल्लभांना शरण गेलो. माझ्या मनश्चक्षूंसमोर श्रीपादांचे रूप प्रकट झाले आणि ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापांमुळे तुला अनेक वर्षे या जगात आणि त्यानंतर नरकातही दुःख भोगावे लागणार होते. पण तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीच्या यातनेद्वारे मी तुझे पापकर्माचे दहन करत आहे. तुझ्या सर्व क्षुद्रविद्या नष्ट होतील. पण जेव्हा कोणी तहानलेली व्यक्ती तुझ्या मनश्चक्षूंना दिसेल तेव्हा तू पाणी पिऊन तुझी तहान भागवलीस तर ती व्यक्ती कितीही दूर असली तरी तिची तहान भागेल. उलटे लटकणे ही एक योग प्रक्रिया आहे. तिचा अभ्यास केल्यास तुला आनंद प्राप्ती होईल. आजपासून सात्विक वृत्तीने जीवन जग. आमच्या आईवडिलांच्या घरात किंवा बापनार्द्याच्या घरात पाऊल ठेवण्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई लागते. या जन्मात तुझ्या नशिबी ते भाग्य नाही. भाग्य अचानक मिळत नाही आणि दुर्भाग्यही अविचारीपणे दिले जात नाही. पूर्वजन्मातील पुण्यकर्मे एकदम फळ देतात तेव्हा त्याला भाग्य म्हणतात आणि पापकर्मे एकदम फळ देतात तेव्हा त्याला दुर्भाग्य म्हणतात. प्राण देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण घेण्याचा अधिकारही फक्त परमेश्वरालाच आहे. आई वडील जन्मदाते असल्याने ते परमपूज्य आहेत. वृद्धापकाळात त्यांचा अनादर करणाऱ्यांवर माझी कृपा नसते. तू क्षुद्र विद्यांनी अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला शंकर भट नावाचा कानडी ब्राह्मण भेटेपर्यंत राहील. तो तहानलेला असताना तू तुझ्या विद्येचा उपयोग करून त्याची तहान भागव, तेव्हा तुझे पाप पूर्णपणे नाहीसे होईल. तो शंकर भट्ट माझे चरित्र लिहील. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय 7-8 वर्षांचे वसेल. बाबा शंकर भट्टू, त्या दिवसापासून मी तुझीच वाट पाहत होतो. आज माझ्यासाठी किती शुभ दिवस आहे, असे बंगारप्पा म्हणाला. मला ही सर्व कथा गोंधळात टाकणारी वाटत होती. तेव्हा मी म्हणालो, अहो तुम्ही पाणी प्यायल्यास दुसऱ्याची तहान कशी भागेल? यातील रहस्य मला समजावून सांगा. त्यावर बंगारप्पा म्हणाला, बाळा, अन्नमय कोशातील जीव भौतिक संस्कारांनी युक्त असून भौतिक जगात अनुभव घेतात. प्राणमय कोशातील जीवांना सूक्ष्म शरीर चेतना असते. मनोमय कोशातील जीव मानसिक जगाशी संबंधित असतात. विज्ञानमय कोशातील जीव त्या संबंधित जगाशी जोडलेले असतात. आनंदमय कोशातील जीवांना आनंदाचा अनुभव असतो. एका विशिष्ट योग प्रक्रियेद्वारे मी माझी प्राणमय शक्ती इतर जीवांच्या प्राणमय शक्तीशी जोडतो. त्यामुळे या तादात्म्य भावनेमुळे हे शक्य होते. एका योग प्रक्रियेद्वारे पूर्वीच्या काळी वाली आपल्या समोरच्या व्यक्तीपेक्षा दुप्पट बळ आणि शक्ती मिळवत असे. म्हणूनच रामाने वालीला झाडाआडून मारले. विश्वामित्र महर्षींनी रामलक्ष्मणांना बला आणि अतिबला नावाचे 2 पवित्र मंत्र शिकवले. या मंत्रांच्या स्पंदनानुसार प्राणशक्ती तयार केल्यास विश्वातील वैश्विक शक्तीला आपल्यात आकर्षित करणे शक्य होते. शरीर शुद्ध नसल्यास ती शक्ती शरीरात प्रवेश करताना असह्य वेदना होतात आणि ती शक्ती टिकवून न ठेवता आल्याने मृत्यूही येऊ शकतो. शुद्धतेच्या क्रमानुसार मानवी शरीरे 12 टप्प्यांमध्ये आहेत. श्रीरामांचे शरीर 12व्या टप्प्याचे होते. दत्तांचे शरीर 12व्या टप्प्याच्याही पलीकडचे आहे. त्यामुळे दत्तावतार असलेल्या श्रीपादांमध्ये अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत व्यापकत्व नैसर्गिकरित्याच आहे. मग मी विचारले, आहो म्हणतात की गौतम महर्षींच्या शापामुळे अहिल्या शिळा म्हणजे दगड झाली आणि श्रीरामांच्या पदधुळीचा स्पर्श होताच तिचा शापमोक्ष झाला. ती खरोखरच शिळा झाली होती की यात काही गूढ अर्थ आहे? तेव्हा बंगारप्पा म्हणाला, चांगला प्रश्न विचारलास. इंद्राचा संबंध अहिल्याच्या छायारूपाशी होता. हे माहीत नसल्याने गौतम ऋषींनी क्रोधावेशात अहिल्याला शिळा होण्याचा शाप दिला. तेव्हा अहिल्या गौतमांना म्हणाली, हे मूर्ख ऋषींनी केवढे मोठे अनर्थ केलेत तुम्ही. तेव्हा गौतमांची बुद्धी भ्रष्ट झाली
आणि ते वेडे होऊन अनेक दिव्य स्थळांना भेटी देत शिवाच्या कृपेने बरे झाले. चेतनेच्या उत्क्रांतीच्या क्रमात शिळा ही पहिली अवस्था आहे. तिच्यातील आत्मा निर्जीव स्थितीत असतो. शिळांमध्येही अनेक प्रकार आहेत. एका विशिष्ट शिळेतील आत्मा त्या शिळेत काही संस्कार प्राप्त करतो. ते अनुभव घेतल्यानंतर तो आत्मा दुसऱ्या प्रकारच्या शिळेत प्रवेश करतो. रिकामी झालेली पहिली शिळा दुसरा आत्मा प्रवेश करतो. कोणता आत्मा कोणत्या शिळेत किती काळ होता हे फक्त योगदृष्टी असलेल्यांनाच कळू शकते. समजा एका शिळेत एक आत्मा असताना तिचे 2 तुकडे झाले, तर एका तुकड्यात एक आत्मा आणि दुसऱ्या तुकड्यात दुसरा आत्मा राहून काही अनुभव घेतात. ते कोणते अनुभव घेत आहेत हे त्यांनाही कळत नाही. पण शिळा अवस्थेत असताना तो आत्मा अमर्याद दुःख भोगतो. त्यांना जीव नसतो, पण दुःखाचा अनुभव मात्र असतो. जीवांना विविध योनींमध्ये होणाऱ्या यातनांचे वर्णन. तेव्हा मी म्हणालो, अहो, जीव असल्यावरच दुःख किंवा सुखाचा अनुभव येतो ना, मग निर्जीव पदार्थ असताना अमर्याद वेदना कशा शक्य आहेत? त्यावर बंगारप्पा म्हणाला, जीवात्मा जेव्हा परमात्म्यात विलीन असतो तेव्हा तो ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. तो शब्दात वर्णन न करता येण्याजोगा आणि मनाने न जाणता येण्याजोगा असतो. त्याचप्रमाणे जीवात्मा जेव्हा शिळेत असतो तेव्हा तो ब्रह्मानंदाच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या महादुःखाचा अनुभव घेतो. तेही शब्दात वर्णन करणे शक्य नाही आणि मनाने जाणता येत नाही. म्हणजे प्राण नसताना अनुभवले जाणारे ते महादुःख आहे. अनेक शिळांमध्ये दगडांमध्ये हा आत्मा परिभ्रमण करत न कळणाऱ्या अकल्पनीय प्राणरहित महादुःखांचा अनुभव घेत धातूंमध्ये प्रवेश करतो. नाना प्रकारच्या धातूंमध्ये संचार करत तो निद्रावस्थेत असलेल्या प्राण्याचा अनुभव घेतो. समजा एखाद्या धातूवर त्याला न जुळणारा विषारी पदार्थ टाकला तर त्यातील प्राण निद्रावस्थेतच वेदना अनुभवून तो धातू सोडून दुसऱ्या धातूमध्ये प्रवास करतो. धातू जातींची तादात्म्य पावलेला आत्मा उत्क्रांतीच्या क्रमात मोक्षात प्रवेश करतो. आतापर्यंत निर्जीव पदार्थ म्हणून निद्रिस्त असलेला प्राण आता चैतन्यमय होऊन सरळ किंवा वाकडे राहण्याचा संकल्प करतो. मात्र दृढतेसाठी निर्माण झालेली मुळे जमिनीत शिरून त्याच्या उत्क्रांतीला संधी देतात. आत्मा अशा प्रकारे अनेक प्रकारच्या वृक्षजातींमध्ये प्रवेश करून अनेक अनुभव घेत अर्धे सजीव आणि अर्धे निर्जीव असलेल्या अवस्थेतून बाहेर पडून कृमीकीटकांच्या रूपात विकसित होतो. ह्या अवस्थेत हालचाल करण्याची त्याची इच्छा पूर्ण होते. अशा प्रकारे अनेक कृमीकीटक इत्यादींच्या जन्मात संस्कार मिळवत तो मत्स्य रूप धारण करतो. त्यानंतर तो पक्षी रूप धारण करतो. अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या रूपात अनुभव घेतल्यानंतर तो 4 पायांच्या प्राण्यांच्या रूपात जन्म घेतो. प्राण्यांमध्ये तो परमपवित्र असा गायीचा जन्म घेतो. मानवांना आईप्रमाणे दूध देऊन नकळतपणे पुण्य संपादन करतो. वृषभ बैल रूपात अन्नधान्याच्या उत्पादनात मदत केल्याने पुण्य जमा होते. त्यानंतरच्या जन्मात त्याला मानवी शरीर प्राप्त होते. संस्कारांमुळे विचार उत्पन्न होतात आणि ते कृतीत बदलतात. अशा प्रकारे पुण्यकर्मे आणि पापकर्मे केली जातात. साधना मार्गावरील सप्तभूमिकांचे विवेचन. मानव आपल्या उत्क्रांतीच्या क्रमात 7 भूमिकांमध्ये म्हणजेच अवस्थांमध्ये असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहाची इंद्रिये आणि सूक्ष्म देहाची इंद्रिये एकाच वेळी वापरली जातात. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या इंद्रियांनी सूक्ष्म जगाचा अनुभव घेत लहान सहान चमत्कार करण्याची क्षमता प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराने दूरच्या प्रदेशात प्रवास करण्याची शक्ती मिळते. तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेच्या मध्ये एक वशीकरण केंद्र आहे. वशीकरणाच्या अधीन झाल्यावर व्यक्ती ज्या स्थितीत असते त्याच स्थितीत राहते. जेव्हा गौतमाने अहल्येला शाप दिला तेव्हा ती खूप भांबावून गेली होती. तेव्हा तिने स्वतःला शिळा चैतन्यात म्हणजेच दगडाच्या चेतनेत असल्याची कल्पना केली. श्रीरामांच्या दर्शनापर्यंत ती त्याच अवस्थेत राहिली. अहल्येचे शरीर दगड झाले नव्हते, फक्त तिचे मन त्या अवस्थेत गेले होते. म्हणजेच ती तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेमधील वशीकरण केंद्रात अडकली होती. श्रीरामांच्या पदधुळीचा स्पर्श होताच तिचे मनोपुष्प उमलू लागले आणि ती पुन्हा आपल्या मूळ अवस्थेत आली. चौथ्या भूमिकेपर्यंत पोहोचलेल्या आत्म्याला अत्यंत व्यापक योगशक्ती प्राप्त होतात. जर त्यांनी आपल्या योगशक्तींचा उपयोग अंतरात्म्याच्या प्रेरणेनुसार लोककल्याणासाठी केला तर ते पुढच्या अवस्थेत जाऊ शकतात. तसे न करता पापकर्मे आणि क्षुल्लक स्वार्थासाठी या शक्तींचा वापर केल्यास त्यांचे पतन होऊन ते पुन्हा शिळा चैतन्यात पडतात. त्यानंतर हजारो जन्म घेतल्याशिवाय त्यांना मानवी जन्मात प्रवेश करण्याची संधी मिळत नाही. 5व्या भूमिकेत असलेले संकल्पज्ञानी असतात.
6व्या भूमिकेत असलेले भावज्ञानी असतात. संकल्पज्ञानी देवाचा साक्षात्कार मिळवताना प्रापंचिक कार्यही करतात. भावज्ञानांना प्रापंचिक कार्यांमध्ये फारच कमी रस असतो. 7व्या भूमिकेत असलेले लोक परमात्म्याच्या अनंत स्थितीचे ज्ञान प्राप्त करू शकतात असे त्यांनी सांगितले. अवतार पुरुष आणि साधक यांच्यातील फरक. बंगारप्पाचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या. त्यांचे निरसन करण्यासाठी मी विचारले, अहो, उत्क्रांतीचा क्रम फक्त जीवांनाच असतो की अवतारांनाही तो लागू होतो? त्यावर बंगारप्पा म्हणाला, अवतार काळानुसार येत असतात. जेव्हा मानव ईश्वर बनतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू म्हटले जाते आणि जेव्हा ईश्वर मानव रूपात येतो तेव्हा त्याला अवतार म्हटले जाते. मत्स्य म्हणजे मासा, पाण्यात वेगाने पोहू शकतो. कूर्म म्हणजे कासव, पाण्यात आणि जमिनीवरही चपळ असतो. वराह म्हणजे गेंडा, जो जमिनीवर वेगाने धावू शकणारा प्राणी आहे. नारसिंह प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सिंहाच्या मुखाकृतीचा आणि उर्वरित शरीर मानवी रूपाचे असलेला अवतार आहे. याचना प्रवृत्तीच्या तमोगुण प्रधानाने आलेला वामनावतार आहे. रजोगुण प्रधानाने आलेला परशुराम अवतार आहे. सत्वगुण प्रधानाने आलेला रामावतार आहे आणि त्रिगुणांच्या पलीकडील निर्गुण तत्वप्रधानाने आलेला कृष्णावतार आहे. कर्मप्रधानाने आलेला बुद्धावतार आहे. संपूर्ण सृष्टीतील एकतेमधील अनेकत्व आणि अनेकत्वामधील एकतेला स्वतःमध्ये सामावून आलेला अत्यंत अद्भुत आणि विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभावतार होय. श्रीपादांशी ऋणानुबंध नसलेली कोणतीही योग परंपरा, कोणताही धर्म किंवा मत सृष्टीत अस्तित्वातच नाही. श्रीपादांची स्थिती कितीही मोठ्या बुद्धिमंतांनाही कळण्यापलीकडची आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकते. सर्व सिद्धांत आणि सर्व परंपरा त्यांच्यात समन्वय साधतात. या संपूर्ण सृष्टीचे तेच आदिबिंदू आणि अंत्यबिंदू आहेत. या स्पंदनशील जगताच्या व्यापाराचे पर्यवेक्षण करणारे, संकल्प करणारे आणि त्याला गती देणारे तेच आहेत. हे एक गूढ दैवी रहस्य आहे. सप्तर्षींनाही न कळणारी त्यांची स्थिती मी कशी वर्णन करू? बाळा, शंकर भट्ट, तू धन्य आहेस. ज्यांना त्यांची अकारण करुणा प्राप्त होते तेच धन्य जीव आहेत. इतर जीव व्यर्थ आहेत, असे तो म्हणाला. सत्कर्म आणि दुष्कर्माच्या फळांचे विवेचन. अहो, मला एक शंका आहे. जर सर्व कर्मांचे प्रेरक तेच आहेत तर जगात काही लोकांना चांगले आणि काही लोकांना वाईट का जन्माला घातले, असा मी प्रश्न केला. त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसून म्हणाला, बाळा, तू चांगला प्रश्न विचारलास. संपूर्ण सृष्टी द्वंद्वांच्या साह्यानेच निर्माण झाली आहे. मृत्यूची भीती नसती तर आईसुद्धा आपल्या मुलावर प्रेम करू शकली नसती. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला आहे, पुरुष प्रधानता दर्शवण्यासाठी नाही. मानवी धर्म आणि पशूंच्या धर्मात जेवढा फरक आहे तेवढाच मानवी धर्म आणि देवतांच्या धर्मातही आहे. द्वंद्व नसतील तर विकास किंवा उत्क्रांती शक्य नाही. देव सर्वशक्तिमान आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्यात फक्त चांगल्याच शक्ती आहेत. तू या जगात पाहतोस ती फसवणूक, कपट, हिंसाचार हे सुद्धा त्या सर्व शक्तीचाच एक भाग आहेत. दुःख आहे म्हणूनच आपण सुखाची इच्छा करतो. दुःखाचे ज्ञान असल्याशिवाय सुखाचा अनुभव कळत नाही. आपण पाहतो त्या कोट्यावधी आकाशगंगा सुरुवातीला अव्यवस्थितपणेच तयार झाल्या होत्या. त्या एकमेकांवर आदळून काही आकाशगंगा तयार झाल्या. असे अनेक वेळा झाल्यानंतर सध्या आपल्याला दिसणाऱ्या सुव्यवस्थित आकाशगंगा तयार झाल्या आहेत. आपल्या सूर्यमालेतील ग्रह एका सुव्यवस्थित कक्षेत सूर्याभोवती फिरतात. त्या सूर्याला ध्रुव आधार आहे. अशा प्रकारे परस्पर आकर्षण विकर्षणाने सृष्टी चालते. जो परमात्म्याकडे आकर्षित होतो तो आस्तिक होऊन सत्कर्म करतो. जो विकर्षित होतो तो नास्तिक होऊन दुष्कर्म करतो. आस्तिकांना आणि नास्तिकांनाही तेच आधार आहेत. सत्कर्म करणाऱ्यांना आणि दुष्कर्म करणाऱ्यांनाही तेच आधार आहेत. या सृष्टी लीलेत काहीही स्थिर नाही. ज्यांना तू आज सत्कर्मी समजतोस ते काही जन्मांपूर्वी दुष्कर्मीच होते. म्हणूनच या जन्मात धर्मपरायण असूनही त्यांचे दुःख संपत नाही. त्याचप्रमाणे दुष्ट लोक सुखे भोगत आहेत हे त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्यफळांचेच भोग आहेत, दुसरे काही नाही. सामान्य पाप किंवा पुण्य लगेच फळ देत नाही, पण मोठे पाप किंवा महापुण्य केल्यास ते लवकरच फळ देते. मानवाने कसे वागल्यास तो सुखाने जगू शकतो हे सद्ग्रंथ सांगतात. चांगले काम करण्यासाठी किंवा वाईट काम करण्यासाठी त्याला मर्यादित स्वातंत्र्य दिले आहे. जेव्हा अधर्म प्रमाणाबाहेर वाढतो आणि धार्मिक लोकांना काहीच सुचत नाही तेव्हा परमात्मा आपल्या मायेने अवतार घेतो.
जन्ममृत्यू नसलेल्या देवाने अवतार धारण करून मानवा रूपात आपल्यामध्ये असणे ही एक अद्भुत गोष्ट आहे, असे ते म्हणाले. महाराजांचा गर्वभंग. पिठापूर संस्थानाचे राजे कधीकधी वेश बदलून प्रजेची स्थिती जाणून घेत असत. एकदा त्या महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यांनी लगेच आपल्या शिपायांना अप्पलराज शर्मांच्या घरी पाठवले. त्या आदेशाचा सारांश असा होता की अप्पलराज शर्मा आणि बापन आर्य यांनी श्रीपादांना घेऊन त्वरित महाराजांसमोर गडावर हजर व्हावे. या अपमानकारक आमंत्रणाला श्रीपादांनी नकार दिला. अप्पलराज शर्मांना गडावर जाण्याची इच्छा नव्हती. बापन आर्यांसारखे महापुरुष अंतःप्रेरणेशिवाय कोठेही जात नाहीत. बापन आर्यांनी श्रीपादांना विचारले, बाळा, सोन्या, तुला गडावर जाण्यास काही हरकत आहे का? त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, महाराजांच्या मनात भक्ती नाही. माझे दर्शन इतके सोपे नाही. श्रीपादांनी शिपायांना सांगितले, तुमच्या महाराजांना मला पाहायचे असेल तर त्यांनी स्वतः येथे यावे. तो फक्त या संस्थानाचा राजा आहे. मी या संपूर्ण सृष्टीचा महाराज आणि चक्रवर्ती आहे. मी सर्व भुवनांचा सार्वभौम आहे. त्यामुळे माझ्याकडे येताना रिकाम्या हाताने येऊ नये. नजराणाही घेऊन यावा. जर राजा मला गुरु मानत असेल तर त्यांनी गुरुदक्षिणाही आणावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभ समस्या निर्माण करण्यात मोठे कुशल होते आणि त्याच प्रकारे समस्या सोडवण्यातही मोठे चतुर होते. महाराजांना क्रोध आल्यास काय परिणाम होतील याबद्दल बापनार्य, अप्पलराज शर्मा, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नृसिंहवर्मा विचार करत होते. शिपायांनी आणलेली ही बातमी ऐकून महाराज क्रोधाने थरथर कापत होते. मी ठरवले तर त्या बावट ब्राह्मणांचे काय होईल हे दाखवून देईन. मी किती सामर्थ्यवान आहे हे त्यांना माहीत नाही, असे राजे मोठ्याने ओरडले. ते ओरडताच त्यांच्यामधील सर्व शक्ती निघून गेली आणि ते निर्वीर्य झाले. त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. सेवकांनी त्यांची सेवा केली तरीही ते अशक्तच होते. इतक्यात त्यांच्या मनश्चक्षूंसमोर एक विक्राळ रूप असलेली स्त्री मूर्ती दिसली. नीच शक्ती आहे, मी तुझ्या शरीरात शिरत आहे, असे ओरडत तिने जबरदस्तीने त्यांच्या शरीरात प्रवेश केला. त्या शक्तीचा जोर सहन न झाल्याने आपली हाडे चूर्ण झाल्याचा अनुभव त्यांना आला. माझ्या शरीरातून लगेच निघून जा, असे ते क्षीण आवाजात ओरडले. ही बघ, मी जात आहे, असे ओरडत ती शक्ती मोठ्या वेगाने बाहेर पडली. अशा प्रकारे बाहेर पडताना राजाने नरक यातना अनुभवल्या. अशा प्रकारे शक्ती प्रवेश करणे आणि बाहेर पडणे चालूच होते. या दोन्ही प्रक्रियांमुळे त्यांना नरक यातना भोगाव्या लागत होत्या. राजपुरोहित सुंदरराम शर्मा यांना शिपायांद्वारे निरोप पाठवण्यात आला. त्यांनी स्वयंभू दत्ताची पूजा करून तीर्थ दिले. दत्ताची विभूती कपाळाला लावल्यानंतर शरीरातील शक्तीचे येणे जाणे थांबले. तेव्हा शर्मा म्हणाले, महाराज, पाहिलेत का आमच्या पूजेचे तात्काळी फळ? तुम्ही श्रीपादांचे दर्शन घेण्याची इच्छा केली, पण ते व्यर्थ आहे. त्यांच्या घरी कालाग्निशमन दत्तमूर्ती आहे. त्या पूजेच्या प्रभावाने अप्पलराज शर्मांना काही लहान सहान शक्ती प्राप्त झाल्या आहेत. बापन आर्यांनी मंत्रानुष्ठानाने काही शक्ती मिळवल्या आहेत आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी तर वैश्य आहे. तो चांगल्या वस्तूला बनावट ठरवून स्वस्तात खरेदी करू शकतो आणि बनावट वस्तूला चांगले असल्याचे भासवून विकू शकतो. तो काल्पनिक कथा रचून श्रीपादांना अद्भुत शक्तींचे श्रेय देऊन भजन करत आहे. नृसिंहवर्मा सुक्षत्रिय असूनही मूर्खपणाने श्रीपादांना दत्तावतार म्हणून स्तुती करत आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका, आमचे अनुष्ठान खूप मोठे आहे. महाराजांसारख्यांनी आज्ञा देऊनही येणार नाही म्हणायला केवढे धाडस. प्रभू, आपण श्रीपादांना जबरदस्तीनेही येथे आणू शकता ना, नाही का? हे शब्द आणि खोटी स्तुती ऐकून राजा अशक्तपणे म्हणाला, त्यांना जबरदस्तीने येथे आणल्यास मला काय लाभ होईल? उलट माझीच बदनामी होईल. श्रीपादांजवळ काही शूद्रविद्या आहेत अशी मला शंका आहे. श्रीपादांनी माझ्यावर शक्तिप्रयोग केला आहे, नाहीतर ही शक्ती माझ्या शरीरात काय ये जा करेल? यावर तुम्ही उपाय सांगा. तुम्ही आमचे कुलपुरोहित आहात, आमचे हितचिंतक आहात. तेव्हा शर्मा म्हणाले, महाराज, ब्राह्मणांकडून दत्तपुराणाचे पारायण करावे लागेल, स्वयंभू दत्ताची पूजा अर्चा करावी लागेल, ब्राह्मण भोजन म्हणजे समाराधना घालावी लागेल, भरपूर दक्षिणा द्यावी लागेल, 18 पगड जातींना अन्नदान करावे लागेल. असे केल्यास दत्त प्रसन्न होतील आणि श्रीपादांचा खेळ थांबवतील. शूद्र शक्तींचा त्रास दूर होईल. राजा पुरोहितांच्या इच्छेनुसार राजाने सर्व आवश्यक व्यवस्था केली. पिठापूर परिसरात बरीच जंगले होती आणि चोरीचे भयही जास्त होते. ज्या दिवसापासून दत्तपुराणाचे पारायण सुरू झाले त्या दिवसापासून नगरात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले. राजा त्यांना रोखण्यात अपयशी ठरला. राजाला वाईट स्वप्नेही जास्त पडू लागली.
पडजिभेवर औषध लावायला गेलो तर असलेली जीभच तुटली. अशा प्रकारे दुःख वाढतच गेले. राजाला त्याचे पितर स्वप्नात दिसू लागले. ते क्रूश शरीराचे, भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी वाट पाहणाऱ्या भिकायांसारखे दिसत होते. ते विचारत होते, अरे आम्हाला श्राद्धाचे भोजन का देत नाहीस? आम्ही याच प्रेतदेहात राहायचे का? आम्हाला सद्गती नाही का? त्यावर राजा म्हणाला की मी शास्त्रानुसार श्राद्धविधी करत आहे. तेव्हा पितर म्हणाले, तू करतो आहेस, पण ते आम्हाला मिळत नाही. जेव्हा अनुष्ठान करणारा ब्राह्मण मंत्रपूर्वक कर्मकांड करतो आणि श्राद्ध करणारा श्रद्धाभक्तीने श्राद्ध करतो, तेव्हाच ते पितरांना सद्गती देते. डोळे मिटले किंवा उघडले तरी पितरांच्या या रडण्याने आणि आर्तकिंकाळ्यांनी राजाला रात्री झोप येत नव्हती. दुष्काळात 13वा महिना यावा तसे राजाच्या लग्नाच्या वयाच्या मुलीला भूतबाधा झाली. ती केस मोकळे सोडून विकट हास्य करत घरातील वस्तू बाहेर फेकत असे. जेवायला बसल्यावर अन्नात किडे दिसत असत. अचानक कपड्यांना आग लागत असे. अन्नदान होत असलेल्या ठिकाणी राजाने जाऊन पाहिले तेव्हा दीनहीन कृश शरीरांचे आणि प्रेतकळा आलेले त्याच्याच वंशातील मृत स्त्री पुरुष दिसू लागले, ज्यामुळे राजाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. सुंदरराम शर्मांच्या घरी ही परिस्थिती चांगली नव्हती. त्यांची सौम्य स्वभावाची पत्नी अचानक भांडी घेऊन त्यांच्या डोक्यात मारत असे. शर्मांचा मुलगा एक दोरी आणून आपल्या वडिलांना खांबाला बांधत असे. शर्मांची मुलगी वडिलांवर थुंकून आपल्या चपलांनी त्यांचे तोंड फोडत असे. शर्मांनी जेवण मागितल्यास ते वाळलेले गवत आणून खायला देत आणि न खाल्ल्यास मारण्याची धमकी देत. शर्मांनी नेमलेले ब्राह्मण मात्र दत्तपुराणाचे पारायण करत होते. पारायणानंतर जेवण झाल्यावर भूतप्रेत पिशाचे घरात मनसोक्त फिरून सर्वांना घाबरवत असत. काही स्त्रिया विकृतपणे हसून म्हणत, तू ज्या राजाचे पौरोहित्य करतोस त्याच्या पूर्वजांनी परस्त्रियांना मातेसमान न मानता त्यांच्यावर बलात्कार केला. त्या स्त्रिया दुसरी कोणी नसून आम्हीच आहोत. त्यांनी आम्हाला आमच्या पतींसोबत सुखाने संसार करू दिला नाही. त्यांनी महापाप केले. आम्ही या राजवंशावर सूड उगवणार आहोत. तुम्ही आम्हाला पिंडप्रदान केल्याने आम्हाला सद्गती मिळणार नाही. तुम्ही राजाचा पैसा, भरपूर दक्षिणा घेऊन त्या अशुद्ध पैशाचे अधिकारी झाल्यामुळे आम्ही तुमच्या कुटुंबालाही त्रास देणार आहोत. पारायण करणारे ब्राह्मण सुंदरराम शर्मा आणि महाराज भयभीत होऊन म्हणाले, दत्तपुराणाचे पारायण केल्याने शुभ फळे मिळतात असे ऐकले होते, पण हे काय विपरीत घडत आहे? या पुराणाच्या पठणामुळे शंकर प्रसन्न होऊन आपल्या भूतप्रेत पिशाच्य गणांसह भयंकर नृत्य करत आहेत. दत्तपुराण पठणाने विष्णू प्रसन्न होऊन भुकेल्या भिकाऱ्यांना कृपाप्रसाद देत आहेत, पण आम्हालाच जेवणाची सोय नाही. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन अश्लील आणि निंदनीय शब्दांनी आम्हाला त्रास देणाऱ्यांना निर्माण करत आहेत. अरे रे, दत्तपुराण पठणामुळे अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश्वर प्रसन्न होऊन शब्दांनी छळ करून विष्णू तत्वाने मरूही न देता रक्षण करून भूतप्रेत पिशाच्यांना आनंद देणाऱ्या नाट्यकलांनी आम्हाला जिवंत प्रेत बनवत असतील, तर अशी दत्तभक्ती आम्हाला जन्मोजन्मी नको महाप्रभो, असे म्हणून ते विलाप करू लागले. सृष्टीतील प्रत्येक माणूस मजूर आहे आणि मजुरी देणारे श्रीपाद आहेत. लगेच ते ब्राह्मण सुंदरराम शर्मा आणि महाराज श्रीपादांना शरण गेले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, या सृष्टीतील प्रत्येक माणूस मजूर आहे आणि मी मालक आहे. मी प्रसन्न झालो तर तुला मिळणाऱ्या मजुरीपेक्षा जास्त मजुरी देईन. मी अप्रसन्न झालो तर तुझ्या दुष्कृत्यासाठी जेवढी मजुरी कमी करायला हवी तेवढी कमी करूनच देईन. मंदिरात स्वयंभू दत्त म्हणून मीच आहे. कालाग्निशमन दत्त रूपातही मीच आहे. जीवांवर करुणा करून मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आलो आहे. माझ्या तोंडाला मंगळारती उवाळून पायांमध्ये खिळे ठोकल्यास तुम्हाला कोणते फळ मिळेल? माझे आईवडील कोण आहेत असे समजलात. या दत्तपुराणातील विष्णुदत्ता आणि त्यांची पत्नीच ह्या कलियुगात अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी म्हणून जन्माला आले आहेत. एका कल्पात श्री विघ्नेश्वरांचे पुत्र लाभ, दुसऱ्या कल्पात लाभाद महर्षी आणि बृहटशिला नगरात भास्कराचार्य म्हणून आलेले बापनार्यच आहेत. त्यांचे गोत्र वैश्य कुळात जन्माला आलेल्यांसाठी गौरव पात्र आहे. माझा जन्म गणेश चतुर्थीला होणे हे सुद्धा दिव्य संकल्पाचाच एक भाग आहे. वासवी कन्यका परमेश्वरी अवतारा बसून व्यंकटपय्या श्रेष्ठींशी आणि सिंहाचल क्षेत्रातील नृसिंह रूपापासून नृसिंह वर्मांशी माझे ऋणानुबंध आहेत. ते खरोखरच पुण्यात्मे आहेत, म्हणूनच या अवतारात त्यांचा माझ्याशी संबंध आला आहे.
त्यांचे प्रेम, त्यांचे वात्सल्य मला जन्मोजन्मी बांधून ठेवेल. मी जेव्हा नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन तेव्हा हुबेहूब बापनाऱ्यांसारखाच जन्माला येईन. जसे आता त्यांच्या तांब्याच्या पात्रातून पाणी घेऊन शिंपडून येथील भूतप्रेतांना मुक्ती दिली जाईल, तसेच नृसिंह सरस्वती अवतारात माझ्या गंधर्व नगरात आलेल्या भक्तांच्या अंगातील भूतप्रेतांना घालवून त्या भूतप्रेतांना सद्गती देईन. संपत्ती असली म्हणून गर्व करू नये. तुझ्याजवळील पैशाला द्रव्यशुद्धी असावी लागते, नाहीतर दुःख प्राप्त होते. मी पुण्यवान आहे असा गर्व केल्यास तू मुळीच पुण्यवान नाहीस. तुझे खाते पुस्तक माझ्याकडेच आहे. मी दयेने त्यातील पापकर्म फळे रद्द केली आहे तसे समजा. मी पापी आहे म्हणून तू निराशात झालास आणि मला शरण येऊन प्रेमाने श्रीपाद दत्ता, श्री वल्लभा, दिगंबरा अशी हाक मारल्यास क्षणात तुझी सर्व पापे जाळून तुला पुण्यवान करीन. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य मानल्यामुळे तुमच्यावर ही संकटे आली. श्रीपाद श्रीवल्लभांची निंदा केल्यामुळे तुम्ही दत्तपुराणाचे पारायण करूनही तुम्हाला त्याचे फळ मिळाले नाही. उलट तुम्ही विचित्र संकटात सापडलात. स्वतः दत्तच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून आले आहेत. हेच सत्य आहे असे त्यांनी सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.